झोपडीच्या खोपटात बसून ती हाताच्या तळव्यावर रेघोट्या मारत काहीतरी विचार करत होती। समोर उन्हानं करपलेला वावर, पायाला बोचणारी काटेरी झुडपं आणि खायला प्यायला मिळेल तसं राबायचं, हीच रीत। स्वप्न बघायची ऐपत तरी कुठं होती, पण तिच्या मनात मात्र एक नवा विचार बहरत होता, हरित स्वप्न। गावातल्या लोकांना हे स्वप्न वेड वाटलं। नवऱ्यालाही सुरुवातीला थोडा संकोचच होता। झाडं लावून काय साधायचं, शेतीच मुळात गणित नडतंय असं कुणी म्हणायचं, तर कुणी सरळ हसून उडवायचं। पण मनाच्या कोपऱ्यात एक विश्वास होता, या झाडांचं भविष्य उज्ज्वल असणार आहे। ही गोष्ट आहे छत्रपती संभाजीनगर मधल्या हिवरा गावातील शिवगंगा पोफळे यांची, ज्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर नर्सरीच्या व्यवसायात अचंबित करणारे यश मिळवलं। शाळेची पायरीही न चढलेल्या शिवगंगा ताईंनी त्यांच्या जिद्दीच्या जोरावर लाखोंचा व्यवसाय उभा केला आणि अनेकांना रोजगारही दिला। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये। शिवगंगा पोफळे यांचा प्रवास सोपा नव्हता। नवऱ्याचा 80 रुपयांचा पगार आणि स्वतःचं मजुरीचं काम, एवढ्याच उत्पन्नावर त्यांनी संसार चालवला। सुरुवातीला नर्सरीसाठी रोप मिळाली खरी, पण त्यांची वाढ आणि विक्री याला वेळ लागणार होता। पैशाची तंगी, कामगार मिळणं कठीण आणि झाडांची निगा राखणं हे सगळं आव्हान होतं। शिवगंगा ताई सांगतात, रात्री पिशव्या भरायच्या, दिवसाही पिशव्या भरायच्या। झाडं लावत होतो, पण ते काही वर्ष विकले गेले नाहीत। पहिली 4 वर्ष प्रचंड हाल झाले, पण आम्ही नर्सरीला कधी सोडलं नाही। पण त्यांची मेहनत आणि चिकाटी रंगू लागली। गावातच झाडांची विक्री सुरू झाली। हळूहळू व्यवसाय वाढला आणि त्यानंतर विमानानं झाडं महाराष्ट्रभर पोहोचली। होय, मंत्रालयात सुद्धा त्यांच्या नर्सरीतली झाडं नेण्यात आली। आज त्यांच्या संत तुकाराम नर्सरीमध्ये 15 प्रकारच्या फळ झाडांची 1 लाखापेक्षा जास्त रोपं आहेत। उन्हाळ्यात सुद्धा त्यांची महिन्याची कमाई 60 ते 70 हजारांपर्यंत जाते। त्यांनी नर्सरीत आधुनिक पद्धतीने पाणी व्यवस्थापन, बोर, शेततळ आणि 2 विहिरींची सोय केली आहे। शिवगंगा सांगतात, आता आमच्या नर्सरीत रोज लाखो रुपयांची उलाढाल होते। कामगारांची टीम महिन्याला लाखभर रुपये नेते, पण त्यामुळे मोठ्या प्रमाणात कलम तयार होतात। धंद्याचं गणित हे मेहनत आणि नीटनेटकेपणावर अवलंबून असतं। नर्सरीच्या यशामुळे पोफळे दाम्पत्यानं स्वतःचं दुमजली घर बांधलं, गाडी घेतली, ट्रॅक्टर घेतला आणि अधिक शेती सुद्धा विकत घेतली। पण हे सगळं मिळवण्यासाठी त्यांनी झोपडीतून प्रवास सुरू केला होता। शिवगंगा ताई सांगतात, धंद्यामध्ये असो किंवा शिक्षणात असो, फक्त मनाची तयारी ठेवायची। तुमच्या बुद्धीची आणि इमानदारीची तयारी जिथं आहे तिथं यश नक्कीच येतं। कष्ट, जिद्द आणि निसर्गावर नितांत प्रेम हीच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे। गावाकडच्या एका साध्या स्त्रीनं असाधारण यश कसं मिळवलं याचं हे जिवंत उदाहरण आहे। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।